नमस्कार शिक्षक मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सर यांच्या YouTube प्लॅटफॉर्मवर मी सूरज आंबरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा। पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत 2026 च्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागामध्ये मोठी पदभरती आली आहे। यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं डीएड आणि बीएड झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असणार आहे। यामध्ये बघा एकूण विभागीय पदे किती आहेत, त्याचबरोबर एकूण शिक्षकांची पदे किती भरली जाणार आहेत, त्याच अनुषंगाने शैक्षणिक पात्रता आणि विषय कोणते असणार आहे, त्याचबरोबर पेशा क्षेत्रासाठी आणि नॉन पेशा क्षेत्रासाठी किती जागा आहे, त्याचं डिवायडेशन कसं आहे, त्यानंतर महत्त्वाच्या तारखा आणि सूचना या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा 2025 मध्ये दिलेली होती त्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असणार आहे। आदिवासी विकास विभाग अंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे। या अनुषंगाने जाहिराती ज्या आहेत त्या 6 ऑगस्ट 2026 ला पवित्र पोर्टलच्या लॉग इन वर उपलब्ध झालेल्या आहेत। आदिवासी विकास विभाग अंतर्गत या ठिकाणी 3 संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी जे आहेत, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळेतील पेशा आणि नॉन पेशा दोन्ही क्षेत्रांसाठी या ठिकाणी भरती असणार आहे। यामध्ये बघा प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक या शिक्षकांना शिक्षक सेवक या पदासाठी पवित्र पोर्टल अंतर्गत 100% पदांकरिता या ठिकाणी पदभरती होणार आहे। खूप वर्षापासून आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रमशाळेमध्ये पदभरती झालेली नाहीये। कंत्राटी बेसवर खूप सारे शिक्षक काम करत होते बघा, परंतु आता गुणवत्तापूर्ण शिक्षण या अनुषंगाने गुणवंत जे विद्यार्थी आहेत ज्यांनी टीईटी, सीटीटी आणि टेट एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने बघा पवित्र पोर्टल अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रेफरन्स सुरू करण्यासाठी या ठिकाणी आजपासून किंवा आज दुपारपासून सुरुवात होणार आहे। या अनुषंगाने संपूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जातील। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पद कोणते आहेत, क्षेत्र पेशा आहे की नॉन पेशा आहे, त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता, विषय, त्यामध्ये कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत, नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर आणि एकूण किती जागा आहेत त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण बघूया। बघा प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमासाठी पेशा क्षेत्रासाठी 12वी डीएड सर्व विषयांसाठी जागा आहे। नाशिकसाठी 141, ठाणेसाठी 124, अमरावतीसाठी 81, नागपूरसाठी 90, एकूण 436 जागांसाठी ही भरती होणार आहे। त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम नॉन पेशासाठी पात्रता जी आहे ती 12वी डीएड असणार आहे। सर्व विषयांसाठी या ठिकाणी ही पदभरती असणार आहे। यामध्ये नाशिकसाठी 404, त्याचबरोबर 184 जागा, ठाणेसाठी, अमरावतीसाठी 109, नागपूरसाठी 171 आणि एकूण 882 जागा असणार आहे। त्याचबरोबर पेशा क्षेत्रासाठी प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा जागा आलेल्या आहे। 12वी डीएड सर्व विषयांसाठी नाशिकसाठी 22, ठाणे 9, अमरावती 10, नागपूर 14 आणि एकूण 67 जागा असणार आहे। त्यानंतर प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम यासाठी नॉन पेशासाठी सुद्धा जाहिरात आहे। यामध्ये 12वी डीएड पात्रता असणार आहे सर्व विषयांसाठी। नाशिकसाठी 33, ठाणेसाठी 21, त्याचबरोबर अमरावतीसाठी 58, नागपूरसाठी 61 आणि एकूण 161 पदांसाठी ही भरती असणार आहे। माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमासाठी बघा पेशा क्षेत्रासाठी बीए, बीएड, बीएससी बीएड पात्रता आवश्यक आहे। मराठी व इतर गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठी नाशिकसाठी 11, ठाणेसाठी 54, अमरावतीसाठी 35, नागपूरसाठी 38 आणि एकूण 138 जागा असणार आहे। त्याचबरोबर पुढे जर बघितलं माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमासाठी बघा नॉन पेशा क्षेत्रासाठी बीए, बीएड, त्याचबरोबर बीएससी बीएड साठी बघा मराठी व इतर सर्व विषय गणित, विज्ञान आणि इंग्रजी यांसाठी नाशिकसाठी 107, ठाणेसाठी 97, अमरावतीसाठी 86, नागपूरसाठी तब्बल 70 अशा एकूण 352 जागा असणार आहेत। त्यानंतर बघा माध्यमिक शिक्षक इंग्रजीसाठी बघा पेशा क्षेत्रासाठी बीए, बीएड, बीएससी बीएड पात्रता आवश्यक आहे। त्यानंतर मराठी व इतर गणित, विज्ञान, इंग्रजीसाठी या ठिकाणी नाशिकसाठी 3 जागा, ठाणेसाठी 2, अमरावतीसाठी जागा नाहीये, नागपूरसाठी सुद्धा जागा नाहीये, एकूण 5 जागा या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर बघा पुढे जर आपण बघितलं माध्यमिक शिक्षक इंग्रजीसाठी सुद्धा या ठिकाणी जागा असणार आहे। नॉन पेशासाठी बीए बीएड आणि बीएससी बीएड पात्रता हवी आहे। त्या
त्यामध्ये मराठी व इतर गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांसाठी जागा आहे. नाशिक साठी बघा 7 आहे. त्यानंतर ठाणेसाठी बघा 6, 9 आणि अशा टोटल एकूण 22 जागा आहे. त्यानंतर बघा उच्च माध्यमिक शिक्षक पेशा क्षेत्रासाठी MA BEd आणि MSc BEd ही पात्रता आवश्यक आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांसाठी जागा असणार आहे. तुम्ही बघू शकता की BEd झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मोठी संधी असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. एकूण जागा ज्या आहेत तुम्ही बघू शकता नाशिक, अमरावती, ठाणे आणि या ठिकाणी नागपूरसाठी टोटल 251 जागा आहेत. त्यानंतर बघा उच्च माध्यमिक शिक्षक नॉन पेशा MA BEd आणि MSc BEd ही पात्रता हवी आहे. यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या सर्व विषयांसाठी ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि BEd कंप्लीट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 106 जागा असणार आहे. अशाच पद्धतीने एकूण जागा ज्या आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2421 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. आणि जे विद्यार्थी TET पास आहेत, टेट एक्झाम पास आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करता येणार आहे. त्यानंतर बघा वरील जागा ह्या बघा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर सर्व कॅटेगरीसाठी आहेत बघा. इतर मागासवर्गीय, NT, अ, ब, क, त्याचबरोबर EWS, SBC आणि ओपन साठी सुद्धा या जागा असणार आहे. उमेदवारांनी या ठिकाणी बघा या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंद करायची आहे, म्हणजेच प्रेफरन्स जनरेट करायचे आहे आणि लॉक करायचे आहे. बघा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा जी आहे ती कालपासून सुरू झाली आहे, परंतु टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित आज दुपारपासून ती सुरू होईल आणि त्या संदर्भातलं नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दिलं जाईल. बघा प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6/8 पासून सुरुवात झालेली आहे आणि ती 11/8 पर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये निश्चितच वाढ होणार आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी शांततेत प्रेफरन्स जनरेट करायचे आहे. बघा आदिवासी विकास विभागाअंतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या कार्यक्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक या पदांसाठी ही पदभरती होणार आहे. अत्यंत मोठी ही पदभरती आहे. यामध्ये बघा तुम्ही जाहिरात बघण्यासाठी tribal.maharashtra.in या गव्हर्नमेंटचं जे काही संकेतस्थळ आहे त्यावर सुद्धा व्हिजिट करू शकता आणि अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने सोबत सविस्तर प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यावे या सूचना सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा अधिकृत या ठिकाणी जे संकेतस्थळ आहे तुम्ही या ठिकाणी पवित्र पोर्टल अंतर्गत टेट 2025 महाराष्ट्र टीचर रिक्वायरमेंट.org.in या संकेतस्थळावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची tribal.maharashtra.government.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिकृत सर्व जाहिराती या ठिकाणी पाहायला मिळतील. सर्व विद्यार्थी मित्रांनी याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर बघा सर्वांसाठी ग्राफिकच्या माध्यमातून ही एक माहिती आहे बघा. शिक्षक भरती 2026 च्या अनुषंगाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये बघा नाशिक विभागासाठी तब्बल 826 जागा आहेत सर्वात जास्त. त्यानंतर ठाणे विभागासाठी बघा 613 जागा आहेत. अमरावती विभागासाठी 468 जागा आहेत. त्याचबरोबर नागपूर विभागासाठी 514 जागा असणार आहे. यामध्ये बघा पदे कोणती आहेत तर आपण बघितलं प्राथमिक शिक्षक मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी पदे आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षक मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी पदे असणार आहेत. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षक यासाठी सुद्धा पदे असणार आहेत. यामध्ये पात्रता जी आहेत ती DEd, 12वी DEd आणि BA BEd, त्यानंतर BSc BEd, MA BEd या सर्व विद्यार्थी मित्रांना मोठी संधी असणार आहे. आणि जे विद्यार्थी TET एक्झाम पास आहेत, TET किंवा CTET एक्झाम पास आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पात्रता परीक्षा आहेत. त्याचबरोबर TAIT ही जी एक्झाम आहे ती पास असणाऱ्या 2025 ला पास असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करता येणार आहे. आणि या सर्व जागांसाठी सर्व कॅटेगरीसाठी जागा आहेत बघा. ओपन, OBC, SC, ST, NT, अ, ब, क, EWS, SBC सर्वांसाठी या ठिकाणी जागा असलेल्या आपल्याला दिसून येतात. या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. अशा पद्धतीने मोठी ही पदभरती होणार आहे. या संदर्भातली ही जी अधिकृत ऍड आहे, ही जाहिरात आहे, ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की फॉलो करा. टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ही सर्व अपडेटेड जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने TET आणि CTET तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी पुढे मोठी संधी असणार आहे.
त्यामुळे ही पात्रता परीक्षा तुम्ही सर्वांनी नक्की पास व्हा. त्यासाठी आपल्या बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये गुरुवारी 1.0 ही बॅच आपल्याकडे सुरू आहे. अत्यंत माफक फी मध्ये या ठिकाणी ही बॅच असणार आहे. तज्ञ शिक्षकांची टीम आहे. आत्ताच ऍडमिशन सुरू आहे. टीईटी आणि सीटीटी साठी तुम्ही परिपूर्ण तयारी करा आणि अशाच पद्धतीने जी काही ही ऍड आलेली आहे अशीच पवित्र पोर्टल मार्फत या ठिकाणी 2027 ला ऍड येणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि टेट एक्झाम जी आहे ती नक्कीच 2027-2028 मध्ये होणार आहे. म्हणूनच त्यासाठी टीईटीची परिपूर्ण तयारी करा आणि त्या माध्यमातून पूर्व परीक्षा जी आहेत आपली टीईटीची आणि मेन एक्झाम सुद्धा नक्कीच होणार आहे. म्हणून व्यवस्थित तयारी करा आणि या माध्यमातून एक चांगली तयारी करून टीईटी आणि सीटीटी ही पात्रता जी परीक्षा आहे ती या ठिकाणी पास होऊन टेट साठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.